तर आता आम्ही संगमचं दर्शन घेणार आहेत गाणगापूरमध्ये. अगोदर आम्ही संगमचं दर्शन घेतोय. तर तुम्ही पाहू शकता संगममध्ये इथं पाण्याने ते आंघोळ करणार. अगोदर आले की तुम्ही गाणगापूरला कधी अगोदर संगमचं दर्शन घ्या आणि संगमचं दर्शन झालं की मग दत्ताचं दर्शन घेऊन कलेश्वर मंदिरात जायचं. तर आता आम्ही संगममध्ये आहेत. तुम्ही पाहू शकाल गर्दी पण फार आहे. नदी सगळी आटली, पाणीच नाही येत काही. तर संगममध्ये नदीला तर बिलकुल पाणी नाही. सगळं पाणी इथं म्हणजे पाणीच नाही आहे बिलकुल. हे पाहू शकता तुम्ही, पूर्ण नदी सुकलेली आहे. हे पहा. पण आम्हाला एक झरा भेटला, तिथं झऱ्यामध्ये माझ्या मुलांनी ती आंघोळ केली. चप्पल घे. चला तिकडच्या मंदिरात जायचं. आणखी दिवा लावते घ्या आतमध्ये दिवा. तर आम्ही आता संगमचं दर्शन करून दत्ताचं दर्शन घ्यायला आलो आहे. तुम्ही पाहू शकाल गर्दी अजिबात नव्हती, म्हणजे होती थोडीफार गर्दी होती आणि दर्शन पण आमचं मस्त झालं. संगमचं दर्शन झालं, दत्ताचं पण दर्शन छान झालं. तुम्ही पाहू शकाल गर्दी अजिबात आहे, थोडीफार गर्दी आहे. छान आणि तिथं जाऊन इतकं प्रसन्न वाटलं, खूपच. हात पकडाव आई बघ इकडे. आई दर्शन घेतलेलं आहे.